परळी तालुका तसा आपल्याला धनंजय मुंडे, गोपीनाथ मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या राजकारणामुळे महाराष्ट्राला परिचित आहे। आता जे काही केस झालेले त्यामुळे वाल्मिक करारांमुळे परळीकडे ठोस लक्ष सगळ्या राज्याचे देशाचं गेलेलं आहे। त्यामुळे परळीची प्रतिमा थोडी कुठेतरी खराब झाल्याची खंत परळीच्या नागरिकांना वाटते आहे, निश्चितपणे आहे। कारण मी सुद्धा परळीचाच आहे। परळीपासून 10 किलोमीटरवर माझं गाव आहे। लहानपणापासून माझा या शहराशी संबंध आहे। ज्या चांगल्या गोष्टी आहेत, बीड जिल्ह्यामध्ये गड संतांची परंपरा आहे, संतांची शिकवण या ठिकाणी आहे, वैद्यनाथाचं पवित्र मंदिर या ठिकाणी आहे। त्यामुळं या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची संख्या कमी झालेली आहे। या सगळ्या प्रकरणामुळे नागरिकांना त्रास होतोय। निश्चितपणे यामध्ये प्रसार माध्यमांना सुद्धा स्थानिक लोक जे आहेत दोषी ठरवत आहेत। प्रसार माध्यमांचं काम आहे जे असेल ते दाखवायचं, त्यातून लोकही नाराज झालेले आहेत। निश्चित आता नेमकं लोकांना काय वाटतं, यामुळे काय त्यांची हानी होते, खरंच असं परळी आहे का, किंवा ज्या प्रसार माध्यमांमध्ये बातम्यांमध्ये जो परळी शहर दिसतं, बीड जिल्हा दिसतं, खरंच तसं आहे का, याविषयी स्वतःहून ही नागरिक कॅमेरा बघून या ठिकाणी आमच्याशी बोलायला आलेत आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आम्हाला परळीबद्दल बोलायचंय, काही चांगल्या गोष्टींबद्दल बोलायचंय। परळीचं वाईट कारणामुळे नाव समोर जरी असलं तरी परळीमध्ये खूप चांगल्या गोष्टी आहेत, खूप चांगल्या गोष्टी आहेत हे सांगण्यासाठी माझ्यासोबत स्वतःहून नागरिक या ठिकाणी आलेत। दादा काय म्हणाल? मला सुद्धा मी जसं म्हटलं आधी की माझं गाव इथून 10 किलोमीटर आहे, लहानपणापासून माझा परळीशी संबंध आहे। हे जी बाहेर प्रतिमा जाते ह्याच्यामुळे त्रास होत आहे। आमचं एकच म्हणणं आहे की माध्यमांना वस्तुस्थिती दाखवावी, कुठल्याही उगीच काही म्हणजे तुमचा टीआरपी वाढविण्यासाठी परळीची बदनामी थांबवावी आणि परळीकरांना न्याय द्यावा आणि परळीच्या लोकांना जे काही आज व्यवसायाच्या अडचणी आल्यात किंवा बाहेर जाताना कुठेही अडचणी आल्यात त्या अडचणी होणे ह्याची प्रशासनानं कारवाई करावी। आणि जे काही तुमच्या काही चॅनलला राखेचा धंदा सांगितला, राखेचं गोड बंगाल, अरे राख ती 1975 पासून जमा होती, त्याच्यातून 4 लोक रोजगार करायलेत, आज भट्ट्या चालल्यात, 4 लोक रोजीरोटी करायलेत, तर तुमच्या पोटात का दुखायला? आमच्या परळीला काय म्हणून बदनाम करता? ठीक आहे, तुमचे केसला धंदा, तुमचा मर्डर झाला केसचे आरोपी आणि आमच्या परळीचं हे केलं फक्त राजकीय द्वेषापोटी। आणि तुम्ही म्हणताय की काही राजकीय नेते म्हणताय की परळी पॅटर्न, कसला परळी पॅटर्न? तर मी सांगतो परळी पॅटर्न काय की सगळ्यांना आमदार केले, खासदार केले जिल्ह्यातल्या प्रत्येकाने, आणि हे रात्रीच्याला येऊन मुंडे साहेबाच्या घरी येऊन बसतात, हे स्वतः येतात, पैसे घेऊन जातात मुंडे साहेबाकडून कामं करून घेऊन जातात आणि 4 माणसात वेगळं बोलतात। पण आमच्या परळीला बदनाम करू नका ही आमची कळकळीची विनंती। जातीय सलोखा तर मी पण लहानपणापासून बघतो की असं जातीमध्ये ते आतापर्यंत दिसलं नव्हतं। आम्ही का माझे सर्व मित्र मराठा समाजाचे आहेत, माझे सर्व मित्र जैन समाजाचे आहेत, माझे सर्व मित्र मारवाडी समाजाचे, माहेश्वरी समाजाचे, कुठल्याही तर जातीचा तेढ नाही, कुठलाही काही नाही। फक्त इथले काही 10-5% लोक जे आहेत त्यांना वातावरण बिघडायचे परळीचे, आणि तुमच्या लोकांनी ह्याच्यात सर्व काही म्हणजे उगीच खोटी माहिती मांडलेली आहे। तर आमचं हे मत आहे तुम्ही वस्तुस्थिती 100 लोकांना विचारा। आता मी एकटा इथं उभा, मला नका, ह्या गोरगरिबांना विचारा की आज 1 महिना झाला धंद्यावर काय परिणाम झालेत। आज इथं अनिल शेठ लावटे आहेत, इथं विना अनुदानित हे अन्नछत्र चालवतात, तर किती लोक भाविक कमी झाले ते विचारा त्यांना तुम्ही। निश्चितपणे त्यांच्याकडे जातो दादा, खरंच सर्वसामान्य लोकांवर परिणाम झाला, भाविक येणं कमी झालं। कारण इथं वैद्यनाथाला भाविक आला तर आपली इकॉनॉमी चांगली चालेल, अर्थचक्र आपलं चालेल। 12 ज्योतिर्लिंगापैकी 5वं ज्योतिर्लिंग परळी वैजनाथाचं महत्व आहे। त्या देशभरातून जे भक्त लोक येतात त्यासाठी परळीकरांनी एक अन्नक्षेत्र चालू केलंय, श्री अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्ट, जे की 11 वर्षांनी चालतंय। पण ह्या 1 महिन्यात जे हे प्रकार व्हायलेत, जे नेते लोक एकमेकावर द्वेष करतायत किंवा एकमेकावर आरोप करतायत, त्याचा परिणाम अख्ख्या भारतातल्या भक्तांना होतोय, जे की परळीला यायचं म्हणजे ते विचार करतायत। त्या कारणाने अन्नक्षेत्रात बी लोकसंख्या कमी झालेली आहे, मंदिरात भाविक सुद्धा कमी झाले, मंदिरात भाविक कमी झाल्यामुळेच अन्नक्षेत्रात भाविक कमी झालेले आहेत। तर आमचं परळीकरांचं एकच मत आहे की बाबा ह्याला हे राजकारण थोडंसं थांबवून, ह्या ज्या घटना झालेल्या आहेत त्याच्यावर तर सरकार काम करतंय, पण परळीकरांना शांतीनं राहू द्यावं, व्यापार शांतीनं चालू द्यावा। जे भारतातून भक्त येतात त्यांना भीतीचं वातावरण वाटू नये आणि त्यांचा ओंडा इकडे जास्त यावा। मीडियांनी ह्या गोष्टीवर थोडासा विचार करावा, वस्तुस्थिती थोडीशी त्यांनी दाखवावी। निश्चितपणे दादा, मला तुम्हाला हे विचारायचं आहे की एक सालोखा आहे, गड संतांची परंपरा आपल्या जिल्ह्याला लागलेली आहे, पवित्र मंदिर वैद्यनाथाचं इथं आहे,
ही इमेज कुठेतरी पुसली जाते आणि वाईट परिणाम. म्हणजे पहिल्यांदा तर संतोष देशमुख यांच्या झालेल्या हत्येचा मी निषेध कोणी करतो. समर्थन एक परळी नागरिक म्हणून मी त्याचा निषेध करतो. ज्या निर्गुणपणे हत्या झाली ती खरंच म्हणजे अतिशय आमच्या परळीकरांच्या डोळ्यात पाणी होतं त्या दिवशी. परंतु त्याच्यानंतर ज्या घटना घडतायत त्या घटना अतिशय चुकीच्या पद्धतीने जात आहेत. परळीची परंपरा, परळी पॅटर्न म्हणल्यानंतर मी पहिल्यांदा असं सांगेल की परळीमध्ये वैद्यनाथाचं मंदिर आहे. इतर असणारा प्रत्येक नागरिक हा भाविक आहे. 1971 मध्ये पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये कुठेही इंग्लिश मिडियमची शाळा नसताना परळीमध्ये 1971ला परळीमध्ये इंग्लिश मिडियमची शाळा झाली. जेव्हा काही बीड हे जिल्ह्याचं ठिकाण होतं पण तिथेही नव्हती. हा परळी पॅटर्न आहे. इथल्या बाजार समितीचे भाव अख्ख्या महाराष्ट्रामध्ये रेडिओवर सांगितले जायचे. हा परळी पॅटर्न आहे. ओके. इथं सांस्कृतिक वातावरण होतं, नाटकं व्हायचे. या ठिकाणी नाट्य मंदिर उभारलं. हे परळी पॅटर्न आहे. हा सांस्कृतिक राजकीय वारसा, सामाजिक सलोखा हा परळी पॅटर्न आहे. हा परळी पॅटर्न हा नाही आहे की जो आज मीडियामध्ये रंगवला जातो कोणाच्या तरी. आमचं म्हणणं एवढंच आहे की शासनाने या ठिकाणी अतिशय कठोर पावलं उचललेत. मुख्यमंत्री सांगतायत, दोन्ही उपमुख्यमंत्री सांगतायत की यामध्ये कुठल्याही गुन्हेगाराला माफी दिली जाणार नाही. मग शासन काम करत असताना अतिशय सगळेजण सजगतेने या गोष्टीकडे लक्ष देत असताना केवळ रोज उठून पत्रकार परिषदा घेणं, कुठंतरी आंदोलन करणं, शासनावर रोज उठून दबाव टाकणं ही गोष्ट निश्चितच परळीला आणि बीड जिल्ह्याला बदनाम करणार आहे. कारण आज आम्ही हे प्रत्यक्ष अनुभवतो. आमचे वेगवेगळ्या ठिकाणचे मित्र, नातेवाईक फोन करून विचारतात काय परळीत एवढं प्रॉब्लेम आहे. म्हणजे माझे शिकलेले लेकरं, माझ्या हे सुसंस्कृत म्हणून आमची जी ओळख होती आमच्या मित्र परिवारामध्ये, नातेवाईकांमध्ये, आज त्यांची अशी आमची प्रतिमा झाली की आम्ही गुंड आहेत. ही पद्धत खरंच चुकीची आहे. पण मी तुम्हाला एक सरळ सामाजिक, तुम्ही फार चांगला अभ्यास दिसतोय तुमचा. खरंच वंजारी मराठा वाद आहे का? मला तर दिसत नाही. परळीत नाहीये हा निश्चितपणे. ठीक आहे, राजकीय व्यासपीठावर काही असू शकतो, राजकीय वाद असू शकतो, परंतु व्यक्तिगत ह्याच्यामध्ये प्रत्येकांचे एकमेकाबरोबर पारिवारिक सलोख्याचे संबंध आहेत. आता हे गर्जे साहेब आहेत, हे माझे मित्र आहेत. मी लिंगायत आहे, ते वंजारी आहेत. आमच्यामध्ये आम्ही रोज सकाळी मंदिरला येतो, मंदिरवरून परत जातो, एक ठिकाणी बसतो, 15 मिनिटं चहा घेतो. ही परळीची ओळख आहे. इथं कुठेही म्हणजे परळीमध्ये मला चांगलं आठवतं की लहानपणी लक्ष्मी बसल्यानंतर पूर्ण ज्यांच्याकडे बुरका पद्धत होती, मग ते मराठा असतील किंवा मुस्लिम समाजातले असतील, ते सुद्धा एकमेकाच्या घरी जात होते. मुस्लिम समाजाच्या महिला आमच्या घरात येऊन महालक्ष्म्याचं डेकोरेशन बघणार हे लहानपण आम्ही बघत मोठे झालो. एवढा सलोखा होता, बिघडलं कुठं मग? फक्त राजकारणामुळे, केवळ राजकारणामुळं आणि त्याची प्रतिमा बनवण्यामुळं. आजही परळीतल्या व्यापाऱ्यांना काम करत असताना त्रास, आता ही प्रवृत्ती प्रत्येक गावात आहे ना, जी काय ते रंग सगळ्या मतदारसंघामध्ये परळीत आहे का? ही तर अख्ख्या महाराष्ट्रात नाही, पूर्ण देशात आहे. पण याचा अर्थ असं नाही की फक्त परळीच अशी आहे आणि बाकी ठिकाणी सगळीकडे आलबेल आहे. एवढंच लक्ष द्यायचं तर त्यांनी आष्टीत द्यावं, त्या याच्यामध्ये कडामध्ये द्यावं. दादा, तुम्ही पोटतिडकीने यासाठी बोलताय की सर्वसामान्य लोकांना यांची तळमळ मला समजते. पोटतिडकीने बोलताय की चाललंय काय आणि भुगताव कुणाला लागतंय. व्यापार ठप्प पडत चाललेले आहेत, व्यवसाय बंद पडायची वेळ आलेली आहे. आज माझा स्वीटचा व्यवसाय आहे. आज काल सण असताना 25% मार्केट नाही. काल संक्रांत काय दुपार नंतर मार्केट बंद झालं. विनाकारण जातीवाद पसरवत आहेत. इथं कुठलाही जातीवादाचा कसलाही संबंध नसताना तुमचा जातीवाद राजकारणासाठी त्याचा वापर करतायत. तिथं असं काही नाही. आज 40% मार्केट नाही. सगळं भयभीत वातावरण निर्माण करायला लागलेत. इथं आला की ग्राउंड लेवलला कुठलाही समाज असो, कुठलाही जातीपात असो, काहीही नाही. आज मुस्लिम समाज आहे, दलित आहे, मराठा आहे, वंजारी आहे, सगळे गुन्ह्या गोविंदांना नादत असताना जाणीवपूर्वक बाहेरचे लोक परळीला बदनाम करत आहेत. हे थांबवावं, नाही तर याच्या विषयी आम्हाला बी काहीतरी कठोर परिणाम सर्वसामान्यांना पण समोर यावं लागेल. सर्वसामान्यांना समोर यावं लागेल आणि त्याचे परिणाम पुन्हा नंतर भोगावे लागतील त्यांना. कारण तुम्हाला कायद्यावर जर विश्वास नसेल तर तुम्ही याला हे नाही, अर्थ नाही.
कारण तुम्हाला SIT आहे, CID आहे, पोलीस यंत्रणा आहे, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, न्यायालयीन चौकशी चालू सगळ्या असताना यंत्रणा लागलेल्या आहेत तरी पण कामाला. तुम्हाला तुम्हाला भरोसा नाही. काय बोलायचं? मला तुम्ही जे जातीय सलोख्याबद्दल जे बोलले ना, मला एक साधा म्हणजे माझ्या मनाला एक पडलेला प्रश्न आहे की आमदार साहेब 1,40,000 मतांनी निवडून येतात, हे काही जाती सलोख्याच्या विना आले का? इथं काम करत असताना कितीतरी मराठा बांधव आमच्या खांद्याला खांदा लावून इथं साहेबाचा प्रचार करत होते ना. मग आता ते लोक पण चूक आहेत का? ते लोक पण गुंड आहेत का? म्हणजे काहीतरी एक वेगळी प्रतिमा कोणाची तरी बनवणं आणि त्याच्यातून हा 100% हे जे नंतर चाललेलं आहे, चौकशी हे प्रकरण वेगळं आहे. भांडण हे 4 युवकांमधलं भांडण होतं. त्या भांडणाला राजकीय पोळी भाजण्यासाठी वापरणं हे अतिशय निषेधार्ह आहे. जेवढा तो खून निषेधार्ह आहे तेवढाच त्या गोष्टीचं राजकारण करणं हे सुद्धा निषेधार्ह आहे. निषेधार्थच आहे. आपण बघतोय काही मुस्लिम बांधव सुद्धा येत आहेत. दादा, परळीचे जे वातावरण झालेलं आहे, बाहेर ज्या पद्धतीनं इमेज गेलेली, आपली प्रतिमा गेलेली आहे, काय वाटतं? दुःख वाटते? परळी तशी आहे? नहीं दुख बांटते, बहुत दुख होता है कि ये परली का नाम बदनाम कर रहे हैं। ये सूरज धस, ये जो क्षीरसागर जो लोग हैं ना, ये परली का नाम बदनाम कर रहे हैं। हमारा मार्केट बंद पूरा बुश हो गया, पूरा मार्केट पूरा सिलेक्ट हो गया हमारा। कल इतना अच्छा पूरा व्यापार का दिन था, ये इसकी वजह से पूरा संक्रांत का कुछ हुआ ही नहीं. कुछ ही नहीं, व्यापार धंधा नहीं, कुछ नहीं। हाँ, पूरा बंद करने में, फिर आपसे दहशत निर्माण करने में, हाँ, एक महीने से चल रहा है पूरा ऐसा है। तो तुम्हारे जहन में क्या है कि ये कैसा रोका जा सकता है? क्योंकि ये अगर बढ़ता गया तो नुकसान तो सभी का है. सभी का नुकसान हो जाएगा ना इसमें, ये ऐसा होने की वजह से। जो सूरज धस वो है जो ऐसा बदनाम कर रहे हैं ना, हमारे पास ये ज्योतिर्लिंग 12 ज्योतिर्लिंग पैकी एक हमारा वैद्यनाथ मंदिर है। यहाँ पर बाहर से सब लोग आते हैं। ये और धंधा चलते रहता, धंधा बढ़ते रहता, इसके वजह से पूरा भयभीत हो रहा वातावरण हो रहा ना ये। और कुछ भी बदनाम कर रहे हैं इनके राजकीय पोड़ी के वास्ते अपना हमारे परली का नाम बदनाम दादा काय म्हणाल? जे बी घडायले ते सर्व चुकीचंच घडायलंय. म्हणजे परळीमध्ये धार्मिक वातावरण आहे, ते वातावरण सर्व रोजंदारीवर काम करणारे भरपूर आहे तिथं, परंतु परळीच्या मंदिराच्या परिसरात कमीत कमी 400-500 लोकांचं कुटुंब पोट भरत आहे. सर, मी भक्तनिवास चालवतो मंदिर देवस्थानचा. आज अशा वातावरणामुळं कुणी बाहेरले लोक यायला इथं धजत नाहीत. मला आता फोन आहे सकाळी की वातावरण काय. मी म्हणलं बाबा इथं काहीच वातावरण नाही, सगळं व्यवस्थित आहे. फक्त उगं विनाकारण परळीची बदनामी व्हायला लागली. लोक विचारतात की बाबा परळीत तुम्ही राहतात कसे? अरे आम्ही एवढे आता हे लिंग, हे तेली आहेत, मी वाणी आहे, हे मुस्लिम आहे, हे वंजारा आहेत, हे मारवाडी आहेत, हे माझा मित्र दीपक, माझा वंजारी मित्र आहे लहानपणापासूनचा. आमची एवढे सलोख्याचे संबंध आहेत की म्हणजे जीवाभावाचे मित्र आहेत आम्ही. आणि आज परळीचं असं वातावरण झालंय की परळी बनलं की लोक आम्हाला विचारले तुम्ही इथं राहतात कसे? इथं काहीच नाहीये, एकदम व्यवस्थित आहे सगळं. हे राजकारणापोटी परळी बदनाम व्हायला लागली आहे. निश्चितपणे आपण या ठिकाणी बघितलं की हे जे नागरिक आहेत परळीचे, यांचं कुणाशी काही घेणं देणं नाही, मात्र ते पोटतिडकीनं आणि संतापाने यासाठी बोलतायत की जे काही प्रकरण घडलेलं आहे त्याची झळ आता सर्वसामान्यांपर्यंत यायला लागलेली आहे. संक्रांत काल होती, संक्रांतीला फार मोठा व्यवसायाची वर्षभर व्यावसायिक जो आहे अपेक्षा करत असतो, मात्र काल या ठिकाणी गदारोळ झाला आणि मार्केट बंद झालं, त्यासुद्धामध्ये नुकसान झालेलं. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की परळीची जी प्रतिमा खराब होते त्याबद्दल आता या नागरिकांच्या मनामध्ये कुठंतरी आपण बोलावं, आपण व्यक्त व्हावं ही इच्छा निर्माण झाली. निश्चितपणे परळीचं जे काय आता वातावरण आहे ते असंच कधी राहणार नाही, आधीही तसं नव्हतं, मात्र आता हा एवढा वाईट पॅच जो आहे परळीकरांना सहन करावा लागेल आणि तो हटवण्यासाठी, तो पुसण्यासाठी परळीच्या सामान्य नागरिकांना सुद्धा समोर यावं लागेल आणि आपली भूमिका स्पष्ट करावं लागेल. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, परळी वैजनाथ.